दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवराज्याभिषेक महोत्सव सोहळ्याचे आयोजन 6 जून रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवराय स्मारक चांदूर बाजार येथे करण्यात आले होते। शिवराज्याभिषेकाचे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजेच 350वे वर्ष आहे। त्यामुळे विविध उपक्रमांतून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। यामध्ये सर्वप्रथम सामूहिक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवपूजन व राज्याभिषेक करून स्केटिंगद्वारे चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून अभिवादन करण्यात आले। यावर्षी या सोहळ्यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थी वर्ग 12वी व 10वी यशवंत विद्यार्थी, राष्ट्रीय खेळाडू, उत्कृष्ट पत्रकार बंधू व स्केटिंग खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला। याकरिता तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतिहास अभ्यासक प्राचार्य गजानन देशमुख यांचे व्याख्यान ठेवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानी भास्करराव टोंपे, प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, प्रमुख उपस्थिती म्हणून जगदंब पब्लिक स्कूलचे अध्यक्ष विनोद कोरडे, शिरसगाव ग्रामपंचायत सरपंच नंदाताई वाकोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब वाकोळे, प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख, शरद क्रीडा प्रतिष्ठानचे नंदकुमार बंड, माजी उपसरपंच मनीष एकलारे, आयोजक डॉक्टर तुषार देशमुख, संतोष कोडाळे, प्रमोद ठाकरे, ज्ञानेश्वर डवरे, प्राचार्य सौरभ खाजोने, निखिल काटोलकर आदीसह आयोजन समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज साठी चांदूर बाजार मधून सुयोग गोरले यांची रिपोर्ट।